नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझं आजच्या या स्टोरी चॅनलमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे, हा तुमच्या आयुष्यावरती आहे. तर हा पूर्ण बघा तुम्ही. रात्री 11 नंतर झोपल्याने शरीरावरती काय परिणाम होऊ शकतो? नमस्कार मित्रांनो, आजकाल मोबाईल, सोशल मीडिया, वेब सिरीज किंवा कामाच्या व्यापामुळे अनेक लोक रात्री उशिरापर्यंत जगतात. काहींना 11 नंतर झोपण्याची सवयच लागलेली असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, सतत उशिरा झोपल्याने आपल्या शरीरावरती काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबद्दल सोप्या भाषेत काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर चला, ही आजची आपली सर्वात पहिला परिणाम आहे, म्हणजेच सकाळी उठताना थकवा जाणवू शकतो. जर झोप पुरेशी झाली नाही किंवा झोपेची वेळ सतत बदलत राहिली तर दिवसभर आळस आणि थकवा जाणवू शकतो. दुसरा परिणाम म्हणजेच लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. कमी झोपेमुळे किंवा काही लोकांना कामात किंवा अभ्यासात एकाग्रता ठेवणं कठीण होऊन जातं. तिसरा परिणाम म्हणजेच मूडवरती प्रभाव पडू शकतो. पुरेशी झोप न झाल्यास काही लोक अधिक चिडचिडे किंवा तणावग्रस्त वाढू शकतात. चांगली झोप म्हणजेच मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते. चौथा परिणाम म्हणजेच शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळावरती परिणाम होऊ शकतो. रोज वेगवेगळ्या वेळी झोपल्याने शरीराचे नियमित वेळापत्रक बिघडू शकतं, ज्याचा झोपेच्या गुणवत्तेवरती परिणाम होऊ शकतो. पाचवा परिणाम म्हणजेच दीर्घकाळ अपुरी झोप आरोग्यावरती परिणाम करू शकते. संशोधनानुसार सतत अपुरी झोप अनेक आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकते. त्यामुळे रोज शक्य तितकी नियमित आणि पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. मग काय करावं? झोपण्याच्या किमान 30 ते 60 मिनिटं आधी मोबाईल किंवा इतर स्क्रीनचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. रात्री चहा किंवा कॉफी उशिरा घेणं टाळा. शक्य असल्यास रोज साधारण एकाच वेळी झोपा आणि एकाच वेळी उठा. झोपण्यापूर्वी शांत वातावरण करा आणि शरीराला विश्रांती द्या. मित्रांनो, चांगली झोप ही आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. योग्य आहार आणि व्यायाम जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच चांगली झोप ही महत्त्वाची आहे. आजचा विचार आपला हा आहे की चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या झोपेपासून होते. मंडळींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओसाठी हर्षो विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.